नमस्कार. मी राहुल नलवडे, कार्यकारी संचालक आणि संस्थापक स्वयं ऊर्जा रिन्युएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड. मी गेल्या 25 वर्षांपासून अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि योगदान देत आहे. आणि त्याचबरोबर सध्या आमच्या स्वयं ऊर्जा कंपनीतर्फे गेल्या 3 वर्षांमध्ये आम्ही 400हून अधिक पवन ऊर्जाचे काही ॲडवायझरी, तसेच सौर ऊर्जा आणि बॅटरी एनर्जी स्टोरेज अशा प्रकारचे विविध प्रोजेक्ट साकारलेले आहेत. आणि त्याचबरोबर विविध शासकीय संस्थांवरती सुद्धा ॲडवायझरी मेंबर आहे. या माध्यमातून वीज ग्राहकांना काही महत्त्वाची माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये, म्हणजेच गेल्या ऑलमोस्ट 2 महिन्यांपासून जे बदल पॉलिसीजमध्ये किंवा टॅरिफ पॉलिसीमध्ये झालेले आहेत, त्याच्यामुळे जे आमचे सध्याचे ग्राहक वर्ग असतील किंवा नवीन ग्राहक हे बरेच संभ्रमित आहेत. आणि खरं तर ह्यामध्ये काय करावं आणि काय न करावं ह्या संदर्भात बरेच डायलमा क्रिएट झालेला आहे. आणि त्यामुळे काही गोष्टी ग्राहकांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचवण्यासाठी काही सिरीज ऑफ व्हिडिओज बनवून त्यांना पूर्णपणे माहिती देणे हाच या पाठीमागचा प्रयास आहे. आणि त्यामुळे काही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच मी आपण सर्वांना देऊ इच्छितो, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला माहिती आहे की आपलं महाराष्ट्र राज्य अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रामध्ये नेहमीच अग्रेसर राहिलेलं आहे. मग पवन ऊर्जा असो, सौर ऊर्जा असो, प्रधानमंत्री सूर्यघर प्रोजेक्ट्स असो किंवा मग शेतीपंप असो, ह्या सगळ्याच माध्यमातून आपण एक चांगली कामगिरी केलेली आहे. आणि त्याचबरोबर मग ओपन ऍक्सेस मधील प्रोजेक्ट्स असतील किंवा रूफटॉप मध्ये कमर्शियल इंडस्ट्रीयलचे प्रोजेक्ट्स असतील, तिथेही आपल्याला खूप चांगलं ऍक्च्युअली मागच्या 10 वर्षांमध्ये सपोर्ट झालेला आहे आणि बऱ्याच गोष्टी यातून साकारल्या गेलेल्या आहेत. पण सध्याचं आपण जर सिनेरिओ जर बघितला, ह्याच्यामध्ये महावितरण तर्फे जे नवीन बदल घडलेले आहेत, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने जो 20 किलोवॅट अँड अभावचा टीओडी होता, तो टीओडी म्हणजेच त्याच्यामध्ये झालेले बदल आता 10 किलोवॅट अँड अभाव पासून सुरू झालेले आहेत. त्याचबरोबर ग्रीड सपोर्ट चार्जेस आलेले आहेत. जे किलोवॅट हवरचं बिलिंग होतं ते केव्हीए झालेलं आहे. आणि 2020 पासून जे प्रोजेक्ट कार्यरत आहेत त्यांनाही ग्रीड सपोर्ट चार्जेस ऍप्लिकेबल झालेले आहेत. तर त्यामुळे बेसिकली हा जो संभ्रम अवस्था जी आहे, या संभ्रम अवस्थेमध्ये प्रामुख्याने मला आपण सर्वांना सांगावं असं वाटतं की जे घरगुती ग्राहक आहेत, ज्यांना आपण रेसिडेन्शियल कंझ्युमर्स म्हणतो, त्यांनी ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे टीओडी मध्ये बदल त्यांना ऍप्लिकेबल नाही आहे. त्यामुळे त्यांनी ह्यातून संभ्रम अवस्थेमध्ये जाण्याची कोणतीही गरज नाही आहे. जे तुम्ही निर्णय घेताय सोलर संदर्भातले किंवा सौर ऊर्जा अडॉप्शन करण्यासाठीचे, हे नेहमीच तुमचे सगळे निर्णय हरित ऊर्जा क्रांतीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मधून फार महत्वाचे आहेत. आणि त्यामुळे घरगुती ग्राहक असतील किंवा मग कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असतील, सर्वांनी त्याच पद्धतीने ते निर्णय घ्यावेत, म्हणजे तुम्हाला पुढे जाता येईल. दुसरं म्हणजे जे 10 किलोवॅट अँड बिलो कमर्शियल इंडस्ट्रीयल ग्राहक आहेत, त्यांनाही याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सध्या काही ह्याच्यातून कोणता तोटा होणार नाहीये. त्यामुळे जो काही होणार आहे तो फायदाच आहे, कारण सौर ऊर्जेचा प्रत्येक युनिट हा हरित ऊर्जा युनिट म्हणून गृहीत धरला जातो. आणि त्यामुळे सौर ऊर्जा ही नेहमीच ऍक्च्युली आपण बघतो की ती अफोर्डेबलही आहे आणि त्याचबरोबर स्वच्छही आहे. आणि त्यामुळे त्याचा अवलंब सगळ्यांनी करावा हे या माध्यमातून अपील करतो. दुसरं महत्वाचं म्हणजे आपण आता ग्रीड सपोर्ट चार्जेस वरती येऊयात. येस, डेफिनेटली जे काही बदल घडतात, हे बदल त्या त्या वेळेला गरजेचे असतात. बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की ते बदल जरी आपल्याला तात्पुरत्या स्वरूपात वाटत असेल की आपल्यावरती फार मेजर इम्पॅक्ट करत आहे, पण त्याचबरोबर महावितरणच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मधून जर आपण पाहिलं तर ग्राहकांना 24 तास वीज देणे हे त्यांना बंधनकारक आहे. आणि त्यामुळे त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मधून काही ज्या गोष्टी अवलंबित केलेल्या आहेत, त्या आपण जरी भविष्यात आपल्याला वाटत असलं की ह्या बंधनकारक आहेत, तरी आपण त्याच्यावरती आजच काम करून तोडगा काढून त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. तर अशा वेळेला मग आपण ग्रीड सपोर्ट चार्जेस ह्याचा जास्त विचार न करता, मला असं वाटतंय की जे टीओडी झोन ऍप्लिकेबल झालेले आहेत, त्या टीओडी वरती आपण कार्यरत किंवा पुढे निर्णय घेणं गरजेचं आहे, की जेणेकरून सकाळी 9 ते संध्याकाळी 6 ह्या वेळेत आपले सूर्यदेवच्या माध्यमातून जी आपली वीज निर्मिती होते, ते जास्तीत जास्त तयार झालेले इव्हेंट्स आपण डे टाइम मध्ये कसे वापरू शकतो. आणि भलेही मग त्याचा आपल्याला रात्री वापर करता आला नाही, तरी सुद्धा आपण 100 किलोवॅट अँड बिलो वाले जे ग्राहक आहेत
त्यांनी बेसिकली त्यांचा डे टाइमचा पॅटर्न स्टडी करून किंवा आमच्यासारखे ज्या कंपनी आहेत ज्या ह्याच्यामध्ये कार्यरत आहेत, ज्या ऍडव्हान्स स्टेजमध्ये काम करतात, ज्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स आणि टूल्स सेट आहेत, ज्यांच्याकडे इम्प्लिमेंटेशनची कॅपेबिलिटी आहे, अशा कंपन्यांशी संपर्क साधून तुम्ही खरं तर तुमचा पॅटर्न प्रॉपर स्टडी करू शकता. त्याचबरोबर आपलं पॉवर फॅक्टर जर कमी असेल तर डेफिनेटली जे आता किलोवॅट आवर ते केव्हीएच जे बिलिंग झालेलं आहे त्याचा तुम्हाला कायम त्याची पेनल्टी लागत राहणार आहे. आणि ते न होण्यासाठी मग आम्ही ज्या पद्धतीनं प्रत्येक हे बिल पॅटर्न स्टडी करून किंवा आमच्या रेग्युलर सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, बॅटरी एनर्जी स्टोरेज बरोबरच ज्या ऍडिशनल आम्ही ऍडव्हान्स सर्व्हिसेस देतोय, ज्याच्यामध्ये पॉवर फॅक्टर इम्प्रुव्हमेंट, आपण एपीएफसी पॅनल लावून पॉवर फॅक्टर इम्प्रुव्हमेंट कशी करू शकतो, आणि त्याचबरोबर आमचे एनर्जी ऑडिट कंडक्ट करून आपला जो काही आपली मशिनरी आतापर्यंत आपण दशक आपण चालवले आहे त्याची एफिशियन्सी कमी झालेली असेल आणि ते जास्त पॉवर जर ड्रॉ करत असतील तर त्याचाही आपल्याला कायम तोटा होत राहतो. तर अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी आपण ज्या नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्शनच्या माध्यमातून आपण करू शकता. जे 100 किलोवॅट आणि अभावचे जे ग्राहक आहेत की ज्यांना आता सोलर लावणं बंधनकारक आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मिनिमम 50% कॅपॅसिटीला 2 तास, म्हणजे जर 100 किलोवॅटची कॅपॅसिटी असेल तर 100 किलोवॅट हवरची बॅटरी बंधनकारक आहे. 200 किलोवॅटची कॅपॅसिटी असेल तर 200 किलोवॅट हवरची बॅटरी आता बंधनकारक आहे. आणि त्यामुळे आपला लोड पॅटर्न किंवा बॅटरीमधून दिवसा स्टोअर केलेली वीज, सौर ऊर्जेच्या माध्यमातून तयार होणारी वीज जी आपण दिवसा स्टोअर करतोय, हीच वीज आपण पीक टाइम झोन मध्ये म्हणजे संध्याकाळी 5 नंतर, सायंकाळी 5 नंतर, रात्री 12 पर्यंत आपण ती कशी वापरू शकतो हे पूर्ण प्रॉपर त्याचं अनालिसिस किंवा ते अल्गोरिदम प्रॉपर स्टडी करावं लागतं. आणि शक्यतो ज्यावेळेला आपण बॅटरीचा आता आपण विचार करत आहोत तर डेफिनेटली मी तुम्हाला नेहमीच हे सांगेन की जसं आपण टेक्नॉलॉजीच्या बाबतीत कायम अवेअरनेस ठेवत आहोत, तसंच त्या टेक्नॉलॉजीला बॅटरी एनर्जी स्टोरेज ज्यावेळेला आपण जोड देतो त्यावेळेला त्याच्यामध्ये असणारी पूर्ण फायर अँड सेफ्टीची प्रोव्हिजन, थर्मल डायनॅमिक्स, त्याच्याबरोबर येणारी बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम आणि त्याच्याबरोबरच बॅटरी ज्यावेळेला आपण लोडशी कनेक्ट करतोय त्यावेळेला एनर्जी मॅनेजमेंट सिस्टीम, ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आपल्या लोड पॅटर्न नुसार आपण ते कसं स्टोअर करू शकतो किंवा कोणत्या तासांमध्ये ते वापरायचं आहे हे ज्या वेळेला आपण कॉग्नेटिव्ह जे आता नवीन ईएमएस आलेले आहेत ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केलेला आहे आणि स्मार्ट वेने ते वापरले जातात, तर अशा बऱ्याच बेसिकली फॅसिलिटीज आम्ही आमच्या सर्व ग्राहकांना देत आहोत. आणि त्यामुळं ह्या इन्फॉर्मेटिव्ह किंवा माहिती पट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं आहे की आपल्याकडे सगळे पर्याय अवेलेबल आहेत. बिहाइंड द मीटर मध्ये आपण जाऊन आपण आपली सोलर प्लस बॅटरी एनर्जी स्टोरेजचा खूप चांगल्या पद्धतीने आपण पर्याय आपला होऊ शकतो. बरेचसे जे आपले जे कमर्शियल कंझ्युमर आहेत ज्याच्यामध्ये हॉटेल्स आहेत, हॉस्पिटल्स आहेत, मॉल आहेत आणि मोठमोठे वेअर हाऊसेस आहेत, तर त्यांना बेसिकली ह्या माध्यमातून जे कॉर्पोरेट हाऊसेस आहेत की त्यांची दिवसा तयार होणारी वीज आपण प्रॉपर वेने स्टोअर करून बिहाइंड द मीटर मध्ये जरी आपण सोलर केलं तरी ते स्टोअर केलेली वीज परत आपण बॅटरी एनर्जी स्टोरेजच्या माध्यमातून इव्हिनिंग टाइमला किंवा नाईटला आपण वापरू शकतो आणि त्याच्यातून आपल्याला खूप चांगला ऍक्च्युअली परतावा मिळू शकतो. बऱ्याच वेळेला आपण ग्राहक म्हणून ज्या वेळेला या गोष्टींकडे विचार करतो त्यावेळेला एक सर्वसामान्य आपण असा विचार करतो की ढोबळ मनाने 3 ते 4 वर्षामध्ये माझा परतावा आला पाहिजे, ऍट द मोस्ट 5 वर्षांमध्ये परतावा आला पाहिजे. आणि डेफिनेटली अशा प्रकारचे स्मार्ट सोल्युशन्स हे सगळे आम्ही आमच्या ग्राहकांना ऑलरेडी प्रोव्हाइड करतोय, ज्याच्यामध्ये मग बरेच जे मोठे ग्राहक आहेत ज्यांच्या RE100 प्रोग्राम मध्ये आम्ही भाग घेत आहोत की ज्याच्यामध्ये मग नुसतं ते फक्त सौर ऊर्जा किंवा बॅटरी एनर्जी स्टोरेज पुरतं मर्यादित न राहता पवन ऊर्जेच्या माध्यमातून, कारण आपण जर बघितलं तर सोलर एनर्जी आणि विंड एनर्जी हे दोन्ही एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणारे सोर्स आहेत. दिवसा सौर ऊर्जा, इव्हिनिंग आणि रात्रीच्या वेळेला बेसिकली पवन ऊर्जा आणि त्याचबरोबर बॅटरी एनर्जी स्टोरेज, अशा प्रकारचे बरेचसे डीपीआर आम्ही शासकीय, निमशासकीय आणि खाजगी कंपन्यांसाठी बनवून दिलेले आहेत आणि त्याच्यावरती आम्ही बरेचसे काम करतोय. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला माहिती द्यायची आहे आणि त्याचबरोबर प्रॉपर सोल्युशन तुम्हाला पोहोचवण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध राहू. आमचा बेसिकली ज्या वेळेला आम्ही स्वयं ऊर्जा म्हणून विचार करतो त्यावेळेला आमचे सगळे स्वयं ऊर्जा मित्र पूर्ण महाराष्ट्रभर आता कार्यरत आहेत, ज्या माध्यमातून आम्ही मग ते रूफटॉप असो, ग्राउंड माउंट सोलर पार्क असो, पवन ऊर्जा असो किंवा मग रूफटॉपच्या ऑपरेशन मेंटेनन्स सर्व्हिसेस असो आणि ग्राउंड माउंट सोलर पार्कच्या युटिलिटी स्केलच्या सर्व्हिसेस असो, असा खूप मोठा पोर्टफोलिओ आता आम्ही ऑपरेट करतोय आणि हे सगळे स्वयं ऊर्जा मित्र आपल्यासाठी कार्यरत राहतील. त्यामुळे तुम्हाला ह्या संदर्भात काहीही पुढील माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता, मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आमच्या मेल आयडीला तुम्ही मेल पाठवून पूर्ण डिटेल्स देऊ शकता, ज्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आणि तुम्हाला प्रॉपर वेने सोल्युशन देऊ.
तर धन्यवाद. स्वयं ऊर्जा शाश्वत ऊर्जा आणि आमचं नारा आहे स्वयं ऊर्जा आपल्या दारी, सोलर बसू घरोघरी.